मंडळी, थिएटरमध्ये नेहमी पडद्यावरच सीन रंगतो असं काही नाही. कधी कधी थिएटरमध्ये देखील सीन रंगतो. असाच एक रंगलेला सीन तुम्हाला दाखवतायत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि खडकपाड्याचा अजय देवगण निमेश कुलकर्णी. शिवाली थांब. काय होतंय? काय एवढी ऑकवर्ड झाली आहेस तू? आत्ता चेंज करून आलीस ना तू, मग लगेच काय झालं? आतापर्यंत नॉर्मल होतीस तू, हा? अचानक काय झालं तुला? काय होतंय? ऑकवर्ड फील. कशामुळे होतंय? तुला मी सांगितलं ना की तू छान दिसतेस. हो, तुझा विश्वास नसेल ना, एकदा आरशात जाऊन बघ बस. आता इथे कुठे आरसा बघणार नाही. इथे बघ, माझ्या डोळ्यात बघ. तुला माहीतही नाहीये तू किती सुंदर दिसतेस आता. तुम्ही पण ना. अगं खरंच सांगतोय मी, हा? आणि इथे येताना पण तू उगाच नाही साडी नेसून जायचं बाबा, कसं वाटेल ते म्हणून इथे साडी नेसून आलीस, मग वॉशरूम मध्ये गेलीस, चेंज केलीस आणि आता इथे वन पीस मध्ये आलीस. एवढं कशाला करायचं? एरवी पण मी तुला सांगितलं घाल ना वन पीस, छान दिसतेस तू. हा नाही नको. कसं आहे ना, नव्या नवरीने मोठ्यांसमोर असं साडी नेसून पदर घेऊनच राहिलेलं बरं असतं. नाही, मला खूप ऑकवर्ड होतंय. अगं पण का? मला आताही असं वाटतंय की मी साडी नेसू, पदर घेऊ. सगळे बघताय. कोण आहे इथे? कोण आहे बघणार? कोण आहे? आपल्या घरातलं कोणी मोठं आहे इथे? नाही. मग कशाला उगाच तू असं करतेस? कम्फर्टेबल हो, कम्फर्टेबल हो. नक्की ना? मग नाही म्हणजे परत लोक बोलले तर मला साडी नेसायला नाही लावणार ना तू? मी का लावेन? मीच सांगितलंय तुला ड्रेस घालायला. हा? आणि कोण काय बोलणार आहेत लोक असं? हेच की लायकीपेक्षा टवका बायको भेटली याला. बोलू दे, नाही बोलू दे, मी तयार आहे. हा, लोकांना पण कळू दे की याला किती सुंदर बायको मिळाली. तुम्ही पण ना. चला पिक्चर सुरू होईल आता. कशाला बघायचं पिक्चर? अहो, तुम्ही थांब नाही ते. चला. अगं, कशाला? चला, गपचूप. Hello everyone, I'm Gaurav More from Power Filter Pada. म्हणजे डोअर कीपरची एंट्री असली तरी टाणा पाहिजेच. ए काय तिकीट आहे तिकीट. हा, D1 D2. मधला रो डावीकडून. डावीकडून काय? OMG रोड बोरिवली ईस्ट वेस्ट. माय गॉड. काय झालं? गौऱ्या, तू शिवाली, तू तू इथे आणि तू तू कसा आहेस? तू जसं सोडून गेली होतीस ना, तसाच आहे. अगदी तसाच. ए गौऱ्या, शिवाली कशी आहेस तू? एक मिनिट ऐक ना, मला थोडं ऑकवर्ड होतंय. एक मिनिट ऐक, थोडं बाजूला हो ना. अगं शिवाली, तू थोडं थोडं एक्सक्यूज मी, काय झालं? व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू डुईंग? कॉस्ट्युम बदलली की भाषा बदलते? तुम्ही आता English. काय केलं? काय केलं? मला इथे टच, याने मला इथे टच केलं. 1 सेकंड. टच केला? माझ्या मैत्रीला टच केला? अरे तुझी मैत्रीण आधी असली तरी आता ती माझी बायको आहे. सॉरी सॉरी निमेश, तू विसरतेस का? Sorry, ते- अंधारात नाही दिसत आहे का? काय होतंय नाही तुझं? नाही, सतत पदर घेऊन असते ना मी, तर तुमचा चेहराच क्लिक नाही झाला हो मला. म्हणूनच मी सांगतो नको घेऊ सतत पदर. सॉरी सॉरी. मी ओळख करून देते. गौऱ्या, हे माझे मिस्टर मिशीन. नवरा निमिष. निमिष निमिष निमिष. निमिष. आणि हा माझा कॉलेजचा मित्र गौरव. अच्छा, कॉलेजचा मित्र. हाय गौरव. हाय. गौरव. हाय. हाय. आणि तुम्हाला सांगते, आमची मैत्री म्हणजे ना एकदम कडक. हो का? कडक म्हटलं ना तर हा चाय आणि मी खारी. माझी आई गावाला गेली की हा माझ्या घरी. नाही म्हणजे हा का घरी? कसं असायचं ना, आई कॉलेजला सोडायला यायची ना मला. हा, मग आई गावाला गेली की हा यायचा कुठे? कॉलेजला सोडायला. कॉलेजला सोड. हो. अच्छा अच्छा. आणि हे माझे मिस्टर हे इंजिनियर आहेत बरं का. हा, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बरं का. इंजिनियर? आपलं काय ठरलं होतं?
तुमचं काय ठरलं होतं एक गौऱ्या मिनिट हा, एक मिनिट आपलं काय ठरलं होतं गौऱ्या आता इथे नको तू ना. काय सांगितलं होतं मला? यांच्या समोर नको प्लीज नाही मला प्लीज तू काय सांगितलं होतं मला की तुला फुगेवाल्यासोबत लग्न करायचं होतं गौऱ्या फुगेवाल्यासोबत शिवाली गौऱ्या तुला माहिती आहे ना मला तो गॅसचा फुगेवाल्याचा बिझनेस इतका आवडायचा पण पण केलं माझ्या आईने सांगितलं रे त्या मॅरेज ब्युरो मध्ये एकही फुगेवाल्याने नाव नोंदवणी केली नाहीये कोणतरी इंजिनियर आहे त्याच्याशी कर लग्न मग अरे. मी माझ्या जीवावर दगड ठेवून या इंजिनियरशी लग्न केले त्या उद्योगपतीला नकार दिलाय मी फुगेवाला उद्योगपती असतो थोडासा वारा आला ना तर त्याची इन्व्हेस्टमेंट उडून जाते अगं हा? अगं मी फुगेवाल्याची रिप्लेसमेंट आहे इथे Congrats. काय याच्यासाठी एवढी हा सुंदर बायको तुम्हाला मिळाली त्याच्याबद्दल हा ए, तू मला सांग हा. तू इथे काय करतोयस माझ्या कॉस्ट्युमवर तुला काय वाटतंय ओ माय गॉड ओ माय गॉड डोंट टेल मी गौऱ्या डोंट टेल मी ओ माय गॉड तू इथे डोर कीपरची नोकरी करतोय सो सुपरस्टार गौरव मोरे डोर कीपर तुला डोअर कीपर असल्याचा अभिमान आहे येस आणि त्याचं स्वप्न होतं आणि एक नंबरचा जिद्दी आहे कॉलेजमध्ये मला सारखं म्हणायचं आहे एक ना एक दिवस मला सिनेमा हॉलच्या बाहेर डोर कीपरची नोकरी करायची आणि करून दाखवलं त्याने हे स्वप्न होतं याचं ए चल गौऱ्या आम्ही बसू लगे आताच तुझा सेन्स ऑफ ह्युमर ना एक नंबर तसाच्या तसाच आहे हा सेन्स ऑफ ह्युमर आहे याचा हा. चल बसू आपण बसून घ्या चल, बसून घ्या बसून घ्या हा बसून घ्या आरामात आरामात ओ साहेब झोपलात तुम्ही ओ या बसा इथे बसा इथे तुमचं हाऊसफुल वाटला शो मला शिवाली हा तुझा मित्र आहे खरं भन्नाट आहे ना आमचा अख्खा ग्रुप असाच भन्नाटच होता मी बसू का इथं आमच्या सोबत बसायचंय नाही बस ना कशाला विचारतोयस बस हा, बस. बस बस अरे नंदू क्या है तेरी जेब में मौत खरीदने के लिए तेरे पास पैसे है लेकिन अपनी बीबी को बचाने के लिए तेरे पास पैसे नहीं है काय ती अक्षय कुमारची ऍड असते ना मग तो करतोय ना तू कशाला बोलतोय म्हणजे असंच ए, हा. काय चाललंय आवाज कमी करा ना पिक्चर चालू झाला ना मी गप्प नाही बसा ना बोल- मी नाही बोललो सॉरी बसत वाह काय ऍड आहे ई गौऱ्या गौऱ्या हा. त्या नंदूवर ना आठवलं आपला नंद्या कसा आहे रे जेलमध्ये आहे स्मगलिंग मध्ये पकडला गेला ना जेलमध्ये आता काय बोलतो म्हणजे काय? हे वाटलं नव्हतं ना इतका पुढे जाईल आणि ती वैशाली ती अरबासोबत लग्न केलं तिने काय बोलतो आणि मी परवा सोबत लग्न केलं यांचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे ना आवळ्या. ई गौऱ्या तुला आठवतंय का आपण ते लोणावळ्याला गेलो कुठे लोणावळा आम्हाला नाव पण घेतात नाही आणि आम्ही ट्रिपला गेलो लोणावळा मी तिकीट काढायला गेलो काउंटरला त्याला बोलले एक लोणावळा द्या तुम्हाला लोणावळा हे कुठं आले ए शिवाली आणि आपण महाबळेश्वरला गेलो होतो नाही ना मज्जा नाही आली पण लोणावळा. कॉलेजच्या आधीची मजा असते ना ती कोणत्या बापाला पण माहित नसते अरे आपण काय भिजलो जरा गप्पा बसा ना काय चाललंय बघा सर हा गप्पा बसा ना अरे ये बोल रहा है ये सॉरी आई एम सॉरी पिक्चर लागला पिक्चर आहे यार ए गौऱ्या हा ए गौऱ्या पिक्चर कसा आहे एक नंबर पिक्चर आहे काय बोलतो शेवटपर्यंत कळतच नाही जॉन इब्राहिम खुनी आहे ते तू यायलाय का अरे तू जॉन अब्राहम खुनी तू सस्पेन्स कशाला सांगितला यार? तू मूर्खेस का अरे ए, काय चाललंय अरे काय चाल रहा म्हणजे हा बोलतो की सस्पेन्स सांगितला जॉन अब्राहम खुनी आधीच सांगून टाकला आता काय करायचं आपण अरे मग मला माहिती नव्हता तू का मला सांगितला पैसे दे माझे पैसे दे तिकीटाचे मी कुठून देऊ नाही तर एंड बदल चल मी कोण आहे आय एम सॉरी मी परत असं नाही Sorry, करणार आय एम sorry. सॉरी आय एम रिअली Sorry, सॉरी sorry. तुम्ही बसत प्लीज सॉरी गप्पा बसा ना जरा अगं पण हा गप्प बसा. सांगतोय मला काय गप्प करतेस तू शिवाली हा काय आपल्याला बोलू देत नाही मी तिकडे येऊ का बसायला हा चालेल ना याला इकडे सारखो हो, तू पण हो. इकडे मी तिकडे तू- बसतो तुम्ही अरे पण उठा. मी तुम्ही काय इकडे बसा. उठा ना उठ. इकडे सरका. तुम्हाला आरामात, डिस्टर्ब नाही आरामात. होणार उठा अरे पण बस आता आणि एकटाच पिक्चर बस सेक्सी बांग्या बघ पिक्चर गौऱ्या तुला ते सांगायचंच राहिलं काय? तो नाही का सूरज हा त्याने स्पोर्ट्स कार घेतली
तो तुझा 10वीतला नवरा नाही नाही मग? तो सूरज पांडे माझा 11वीतला नवरा सूरज गायकवाड हा. त्याने स्पोर्ट्स कार घेतली दरवर्षी एक नवरा करायची शाळेत असताना कुठल्या शाळेत होतीस तू हसताय का अहो मला चिडवायचं असं आपली नाही का घट्ट फ्रेंडशिप झाली की असं नवरा बायको पण कोठी कोणाची लग्नच झालं नाही प्रत्येकाचे नवरे वेगळे प्रत्येकाच्या बायका वेगळ्या याच्यावरून पण चिडवायचे ना याच्यावरून तू लांब होतो रे. याच्यावरून का चिडवायचे हो याच्या नावाने सुद्धा चिडवायचे मला शिवाली बास पण याच्यासारखा नवरा म्हणणारा मित्र मला पुन्हा कधी सापडलाच नाही इथे नवरा बायकोचा मित्र असतो हे मी ऐकलं होतं पण बायकोचा मित्र तिचा नवरा असतो हे काय नवीन आहे कब बैठो ना यार, वो इधर कुछ पता नहीं चल रहा है. अरे तू मेरे पे क्यों भड़कता है बोल ये दोनों रहे तुम हर बात मेरे पे ही भड़कता है ऐसा कैसा चलेगा हाँ? तुम्ही आता गप्पा बसा हे सतत आता माझ्यावर ओरडतायत दॅट्स इट काय झालं चिमटा काढला कोणी चिमटा काढला एक मिनिट मला कोणी कोणीतरी चिमटा काढला? चिमटा काढला कोणी चिमटा काढला एक मिनिट क्या रे मला का केलं कोणीतरी चिमटा काढला इथे कोणी चिमटा काढला क्या हुआ मैडम, काय आलं? मला कोणीतरी चिमटा काढला इथे इथे कोणी कोणी काढलं? ये काढला बेटा था उस तरफ सर ये बेटा था उस तरफ मी का चिमटा काढला काढला. ए, नाही नाही, एक बायकांना मिनिट चिमटे काढतात. अरे, मी नवरा आहे सांग ना त्यांना ते माझं नवरा अरे मी नवरा आहे. ऐक ते ना माझं नवरा आहे. मी गौऱ्या, नवरा- गौऱ्या, सांग ना. अरे गौऱ्याला नाही याला सांग ना डायरेक्ट मध्ये गौरा का पाहिजे तुला लेके जाओ उसको अरे नहीं, लेके जाओ लेके मेरी बायको आहे अरे मेरे बात तो सुन जाओ बघ डिस्टर्ब करतो गेला ना बस आपण गप्पा मारत बसूया जातील ना तुम्ही जातील काय ते तू बस ना मॅड परफॉर्मन्स धमाल सई सुपरहिट परफॉर्मन्स म्हणेन मी भावा तू जो फील दिलास ना थिएटरचा वा वा फार सुंदर शिवाली आय लव्ह यू खूप मस्त परफॉर्म केलंस मॅड कॅरेक्टर होतं तुला शोभणारं कॅरेक्टर होतं निमिष सुंदर चोख परफॉर्मन्स गौरव चार्मर गौरव तुझं नवीन नाव आहे मिस्टर चार्मर तर पुढची किती वर्ष मिस्टर चार्मर स्किट मध्ये ऐकायला लागेल देवाला ठाऊक. शिवाली कमाल तू फार गोड दिसतेस मुळात आणि इतकी गोड मुलगी इतकी वेडी असू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण आहेस तू मजा आली खूप मजा आली गौऱ्या फॅन्टॅस्टिक मला असं वाटतं की डोअर कीपर म्हणून तू एक ब्ल्यू टी शर्ट सेंटेन्स मजा आली ते काही न बोलता जे करत होतास ना लाजवाब होतं लाजवाब फार मजा आली वंडरफुल मंडळीच्या एकाच पंचमध्ये कॉमेडीच्या आकाशात लाफ्टरचे थवेच्या थवे गोळा होतात अशी नम्रता संभेराव आणि सिच्युएशनला बेरिंगची जोड देत बोनस लाफ्टर घेणारा भूषण कडू हे दोघे आलेत पक्षी निरीक्षण करायला बघूया तिथे काय धमाल घडतीये सावकाश या. दादा दादा मी लय एक्साइटेड आहे म्हणजे मला आत इतकं भारी वाटत आहे की मी आज पक्षी निरीक्षण करणार आहे तर मग म्हणजे मला लय भारी वाटत आहे म्हणजे माहितीये का दादा पाय दुखतायत माझे खरं तर पण कधी येणार आहेत आपल्याला पक्षी दिसतील ना आज? नाही नाही मला कल्पना आहे तुमच्या एक्साइटमेंटची मी मला समजू excited झाले मी शकतो अशी पण म्हणजे. मॅडम म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण सकाळी पहाटे 5 वाजता आपण लवकर निघूया हा. त्याप्रमाणे मी ठरल्याप्रमाणे तुमच्या हॉटेल खाली मी गाडी घेऊन पण आलो होतो हा. 1 तास थांबलो पण तुम्ही आलाच नाही नाही काय झालं माझं तसं ऑलमोस्ट डन झालं बुवा पण ते मला नेमकी चहाची तल्लप झाली म्हणलं जरा चहा टाकावा नाही का पोटात हा. आणि मग चहा टाकला पोटात मग काय मग प्रेशर आलं मग काय करायचं नाही का अहो, मग नाही प्यायचा चहा असं कसं सकाळचा चहा तर लागतो का नाही मग त्याच्यामुळे ढकलला हा नाही, नाही, त्याच्यामुळे बरोबर- उशीर झाला थोडा नाही, नाही, हा. बरोबर, ठीक आहे हरकत नाही उशीर झाला पण काय एक वेळ असते ठराविक पक्ष्यांची नाही तर ते निघून जातील ना पक्षी हा काय हा. निघून जातात हा. नाही पण असतील ना आपल्यासारखे काही अशी आळशी बिळशी असू शकतात अहो पक्ष्यांचं आपल्या माणसांसारखं नसतं नसतं? ते सकाळी पहाटे लवकर उठतात उठतात आणि त्यांना प्रेशर येण्यासाठी चहा लागत नाही नाही लागत ते असं हवेत उडता उडता करून मोकळं हा. चला आता पटकन निघूया आपण चला नाही गडबड मी काय निघूया. म्हणते काय मला जरा भूक लागली मी पड्डीशी काहीतरी खाऊन घेते आपण मगाशी नाश्ता केलात ना तुम्ही आता पोट रिकामं झालं ना मग अशी प्रेशर आलत तर हा मग असा एवढा खड्डा पडलाय जरा तो भरते हा
मग आपण बर पटकन लवकर निरीक्षण आटपून करू. घ्या. हा. तोपर्यंत मी बघतोय आजूबाजूला काय पक्षी दिसत आहेत का वगैरे. हा हे ना हे जे 2 पक्षी आहेत ना हे मस्त गाणारे पक्षी आहेत हे. वा वा छान. झालं तुमचं खाऊन. चला निघायला वेळ होईल. कारण का माहितीये का ते पक्षी आहेत ना ते पहाटेच्या वेळेच दिसतात आणि ना शांतता ठेवायला लागते एकदम म्हणजे अहो काय करताय काय करताय. तुमचा पिकनिकचा मूड झाला, तुम्ही केलं म्हणलं जरा पुढे नाही गाणं माझा पिकनिकचा मूड कशाला होईल. नाही. आपण आता आलोय कशासाठी पिकनिकला नाही ते आपलं. पक्षी निरीक्षणासाठी आलोय की नाही मग ते आपण महत्वाचं काम करूया ते ना. महत्त्वाचं हा, काम. एकदम आणि असं बोंबाम करू नका हो. नाही. पक्षी डिस्टर्ब होतात घाबरतात ते. घाबरतात मग? एवढं काय घाबरायचं हा? पण मला एक ना एक असे काही प्रश्न पडलेत बा हा. ते मी तुम्हाला आधी विचारते बर. मग त्याचं निरसन झालं का मग आपण निरीक्षण करू बा. वाह वाह क्या बात आहे. कॉमेडी मारी ती मध्ये मध्ये मी हा तर मला सांगा मला एक असा प्रश्न पडलाय का बा लहानपणापासून बर. म्हणजे हे पक्षी जे असतात ते पुक करीत आहेत का हो? फूक करणं म्हणजे काय. म्हणजे पक्षी पा देतात का अहो, बघा ना, काय कसला प्रश्न विचारताय तुम्ही. नाही थांबा थांबा ऐका ऐका ऐका. तो बघा त्या झाडावरती तो बघा तुम्हाला टकटक टकटक कसं ऐकू येते. तो बघा तो सुतार पक्षी आहे. मी काय म्हणते हा. हे नको मला काका काकू दाखवा ना. घरी जा आणि आई बाबांना सांगा ते दाखवतील तुम्हाला काका काकू. अहो, काका काकू तो पक्षी काका काकू नाही हो तो काका कुवा असतो तो इथला पक्षी नाहीये तो ऑस्ट्रेलिया मधला आहे. तिथं असतोय हा, मग? पण तिथं कांगारू असतात ना. कांगारू पक्षी कसा असेल कांगारू हा प्राणी आहे तिथला. हा बरोबर मग? हा, हा, हा. हा. मी तुम्हाला एक सांगू हा. का मला ना कावळ्याचं एक वेगवेगळा असं एक स्टँड अप करता येतो वेगवेगळे आवाज काढता येतात बा त्याला तुम्ही रिस्पॉन्ड द्याल. हो? हा मी दाखव का करून. मी नाही म्हटलं तरी तुम्ही थांबणार आहात का. हा मी करणारच ना हा. या इथं मंचावर या. हा. तुम्ही इथं बसा हा, हा, बघा कावळा आहे ना म्हणजे समजा आता हिरो हिरोईनच्या घरच्या खिडक्यांमधले कावळे कसे ओरडत असतील. अच्छा हा वा. सुनील शेट्टीच्या खिडकीतला कावळा कसा ओरडत असेल. होऊन जाऊ द्या. काव! काव! असं सुनील शेट्टीच्या नाना पाटेकरांच्या घरातला कावळा कसा ओरडत असेल. ए काव चिमणे काव काव ऍडिशन घेतली ऍडिशन घेते अच्छा. लोकांना इच्छा काय द्याल. वा. हा, आता हेमा मालिनीच्या खिडकीतला कावळा आहे का? आहे नाही काव धरम पाजे काव कुत्ते कमीने बज्जत मैं तेरा खून पी जाऊंगा. बया आपण दोघं मिळून स्किट करू शकतो. मग आता काय करतोय म्हणजे पक्षी निरीक्षण करतोय ना आपण ते करायला हवं होय, होय, नाहीतर एडिट. मला ना मला कोकिळाचा पण आवाज काढता येतो. अरे उगाच जागा सोडली. हा, Sorry. बसा बसा हा, हा. कोकिळीचा पण आवाज आणि मी जर कोकिळीचा आवाज काढला तर कन्फर्म मेल कोकिळी येतोच की नाही बघा. नाही नाही चुकताय तुम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो काय? की कोकिळा गात नाही नाही. मेल कोकिळच गातो हा. कोकिळीला आकर्षित करून घेण्यासाठी. हा काय हा. अच्छा मग ते जे काय असेल ते मला येतो कोकिळाचा आवाज काढता. बर. ऐका बर का हा. आयटम आहे बर का हा, मस्त हा. हा ओ ओ थांबा थांबा ती बघा कोकिळीच्या आवाजावरती रान कोंबडी आली आहे. हो हो तिचा तर आता पुढे गेला. काय करताय तुम्ही. ओ काय कोयता कशाला काढला तुम्ही. आज मी हिला खाणार ओ चिकन तंदुरी ऐका. तंदुरी पांढरा रस्सा तांबडा रस्सा. नका हो, ऐका ना. बया, अहो मी स्टोव पण आणलाय. स्टोव? मग मी लय कामाचे ऐका ना हो अहो ती कोंबडी ऐका अहो, असं काय करताय हो अहो अभयारण्य आहे हे अहो अंगण नाहीये तुमचं. अहो काय बोलणार आहे बाईंना आयटम सगळे सहन करून घेतले काय कोंबडीला कच्ची खाल्लीत की काय. 4 पायांचा पक्षी लागलाय माझ्या माग 4 पायांचा पक्षी. 4 पायांचा पक्षी त्याला पंख नाहीत. पंख नाहीत. एक मिनिट बघायला पाहिजे हं. कुठला 4 पायांचा पंख नाही हा 2 अहो तो 4 पायांचा पक्षी नाहीये तो रानरेडा रानरेडा. हा मग चला पळा.
आली. सई काय म्हणशील? असं अजब आणि गजब पक्षी निरीक्षण पहिल्यांदा बघितलं आयुष्यात. खूप मजा आली. कॉन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग होती. नमा मस्त परफॉर्म केलंस. भूषण टायमिंग मस्त. मजा आली गाईज. मस्त परफॉर्मन्स.